जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल तर तिकीट काढायची घाई अजिबात करू नका, कारण आता तुमचं वय काहीही असो, तुम्ही पुरुष असा की महिला, शाळेत जाणारे विद्यार्थी असा की नोकरीला जाणारे तरुण, सर्वांसाठी एसटीचा प्रवास थेट सरसकट मोफत होणार आहे. वयांचे सगळे निकष रद्द. 30 वर्ष ते 35 वर्ष की 60 वर्ष, आता कोणालाही 1 रुपयाही तिकीट देण्याची गरज नाही. सर्व प्रवाशांसाठी तिकीट कायमचं बंद करण्याचा अतिशय मोठा आणि सरसकट निर्णय समोर येतोय. यावर आता सहजासहजी कोणाचा विश्वास बसणार नाही. हे सहजासहजी आहे, पण विचार करा, एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी लाडकी बहीण योजनेसारख्या क्रांतिकारक निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला होता, ज्यांचे 1500 रुपये आजही महिलांच्या खात्यात जमा होतात. एकनाथ शिंदे हे अशाच धडाकेबाज निर्णयासाठी ओळखले जातात. आणि आधी त्यांनी महिलांसाठी 50% सवलत देऊन अर्ध तिकीट सुरू केलं होतं. तेव्हा पुरुष म्हणायचे आमचं काय, तर आता थेट सर्वांचंच पूर्ण तिकीट म्हणजे माफच करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहील असेल की राज्यात मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस आहेत, मग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा एवढा मोठा निर्णय एकटे कसे काय घेऊ शकतात? यामागचं खरं गुपित असं आहे की महाराष्ट्राचे जे परिवहन मंत्री आहेत आणि जे एसटी महामंडळाचा पूर्ण कारभार सांभाळतात ते प्रताप सरनाईक थेट एकनाथ शिंदेच्याच पक्षातले आहेत. म्हणजेच एसटी महामंडळाची संपूर्ण सूत्र आणि निर्णय क्षमता ही एकनाथ शिंदेच्याच हातात आहे. याच अधिकारात यांनी एसटीचा प्रवासात सरसकट 100% सूट देण्याचा हा ऐतिहासिक मास्टर स्ट्रोक मारलाय. आता जर तुम्ही एसटीने कुठेही जात असाल तर तिकीट घेण्याची गरज नाही. तुम्हाला तिकीट तर मिळेलच, पण त्यांच्यावर 0 थेट रुपये लिहिलेले असेल. आता जर तुम्ही गावाला जात असाल तर मुंबई पुण्याला जात असाल किंवा नोकरीसाठी कामासाठी निघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण एसटीचा प्रवास आता 100% मोफत करण्याचा निर्णय झालेला आहे. पण थांबा, एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. एसटीची ही सवलत सरसकट सर्व प्रवाशांना मिळणार असली तरी ही फक्त अशाच प्रवाशांना मिळेल जे 5 विशेष नियमांमध्ये बसतील आणि ज्यांच्याकडे 3 महत्त्वाची कागदपत्र असतील. जसं प्रत्येक योजनेला पात्रता आणि कागदपत्राची अट असते, तशीच या सरसकट 0 तिकीटच्या योजनेलाही अट आहे. कोणत्याही योजनेचा लाभ आपोआप मिळत नाही, त्यासाठी अर्ज करावा लागतो आणि नियमांचं पालनसुद्धा करावं लागतं. तसेच याही योजनेसाठी होणार आहे. विशेष म्हणजे या योजनेची सुरुवात येणाऱ्या 72 तासात म्हणजेच 15 ऑगस्टपासून होत आहे. त्यामुळे जे लोक लवकरात लवकर ही 3 कागदपत्र काढून आणतील आणि या 5 नियमांमध्ये बसतील त्यांचाच प्रवास 100% मोफत होणार आहे. पहा, येत्या 15 ऑगस्टपासून महाराष्ट्र सरकारने या नवीन नियमाची थेट अंमलबजावणी करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेकडे या एसटी महामंडळाने पूर्ण आणि महत्त्वाचे अधिकार आणलेले आहेत. नागरिकांसाठी थेट मोफत एसटी प्रवासांची ही जी अभूतपूर्व सुविधा त्यांनी निर्माण केली आहे ती खरोखरच अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यामुळे तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याचे हजारो रुपये वाचणार आहेत. आपण सर्वांनाच माहीत आहे की एकनाथ शिंदे ही नेहमी अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्याच खात्यात देण्याचा निर्णय त्यांनी आधी कोणीच विचार केला नव्हता. जी गोष्ट सर्वांना अशक्य वाटत होती ती त्यांनी सत्यात उतरवून दाखवली आणि सलग 3 वर्ष महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होत आहेत. आता तीच किमया त्यांनी एसटी बसच्या या मोफत योजनेच्या बाबतीत करून दाखवलेली आहे. एकनाथ शिंदेची निर्णय क्षमता आपण यापूर्वी पाहिली आहे. रेशन कार्डवर थेट आनंदाचा शिधा देऊन तब्बल 12 वस्तू मोफत देण्याचा निर्णय असो, मोफत गॅस सिलेंडर देणं असो वा वयोवृद्ध महिलांसाठी दरमहा 600 रुपये मानधन सुरू करणं असो, अशा अनेक लोकप्रयोगी आणि क्रांतिकारक योजना त्यांनी यशस्वीपणे राबवल्या आहेत. आणि आता याच साखळीत एसटीचा प्रवास मोफत असा त्यांचा आजवरचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक ठरणार आहेत. आधी महिलांसाठी एसटीचं हाफ तिकीट आणि 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण मोफत प्रवास अशा एकामागून एक धडाकेबाज योजना आपण पाहिल्या आहेत. पण आता थेट महाराष्ट्रातल्या 3.5 कोटी लोकांसाठी एसटीची संपूर्ण सेवा मोफत करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतलेला आहे. म्हणजेच एसटीचं तिकीट डायरेक्ट बंद. आता कुठूनही कुठेही जा, सरसकट मोफत प्रवासाची सोय आता लागू होत आहे. पण इथे एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. बसमध्ये बसल्यावर कंडक्टर तुम्हाला तिकीट नक्की देईल, पण त्यावर रक्कम 0 रुपये असं लिहिलेलं असेल. आणि हे 0 तिकीट मिळवण्यासाठी तुमच्याकडे 3 अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असणं अनिवार्य आहे.
ही 3 कागदपत्रे दाखवली की तुमचा प्रवास थेट मोफत होणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे की ही योजना फक्त महाराष्ट्रातल्या 3.5 कोटी लोकांसाठीच मर्यादित आहे. मग या 3.5 कोटींच्या यादीत तुमचा नंबर कसा लावायचा? त्या पात्रतेच्या यादीत नाव येण्यासाठी नक्की काय करायचं आहे? ही सर्वात महत्त्वाची माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला एसटीने 1 रुपयाही न देता फुकट प्रवास करायचा असेल तर इथून पुढचा व्हिडिओ अगदी लक्ष देऊन बघा. तुम्ही शाळेच्या कॉलेजला जाणारे विद्यार्थी असाल किंवा नोकरीला किंवा धंद्यासाठी प्रवास करणारे तरुण असाल किंवा घरातील वयस्कर व्यक्ती असाल, तुमच्या सर्वांसाठीच हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ जराही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता सगळ्यात आधी पाहणार आहोत आपण नेमकी ही घोषणा काय आहे हे नीट समजून घेणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याने ही घोषणा नेहमी कोणासाठी केलेली आहे? अशी कोणती 3 महत्त्वाची कागदपत्रे आहेत ज्यामुळे तुमचा 100% प्रवास सरसकट मोफत होणार आहे? आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे या योजनेचा लाभ मिळणारे महाराष्ट्रातले ते 3.5 कोटी लोक नेमके कोणते आहेत? तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा नंबर त्या यादीत लावण्यासाठी तुम्हाला नक्की काय करावं लागेल यांची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, महाराष्ट्र सरकार वेळोवेळी संपूर्ण राज्यातल्या नागरिकांसाठी विविध लोककल्याणकारी योजना आणत असतं आणि तशीच ही मोफत एसटी प्रवास योजना येत्या 15 ऑगस्टपासून महाराष्ट्रातल्या सुरू होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सोशल मीडियावर या संदर्भातील अनेक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत. पण अखेर यावर महत्त्वाचा खुलासा समोर आलेला आहे. पहा, आपल्या ग्रामीण भागातील बहुतांश जनता ही दररोज प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून असते. खेड्यापाड्यामध्ये प्रत्येकाकडे स्वतःची गाडी नसते. तिथे एसटी बस ही खरोखरच लोकांची जीवनवाहिनी आहे. म्हणूनच हा व्हिडिओ तशा प्रत्येक सामान्य प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि काळजीपूर्वक पाहण्यासारखाच आहे. आता पुढच्या 30 सेकंदात मी तुम्हाला 3 कागदपत्र, 5 कडक नियम आणि मोफत प्रवास लाभ मिळणारे ते 3.5 कोटी लोक नेमके कोण आहेत याची खरी माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत लक्षपूर्वक पहा आणि जर तुम्हाला स्वतःचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पण पहा, या योजनेअंतर्गत सरकारने लाभार्थी ठरवलेले आहेत. या 3.5 कोटी लोकांच्या यादीतील पहिली कॅटेगरी म्हणजे पहिली लाभार्थी वर्ग आहे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी. होय, ज्या मुली शाळेत किंवा कॉलेजला शिक्षण घेत आहे म्हणजेच 15वी पदवीपर्यंत ग्रॅज्युएशन शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एसटीच्या सर्व गाड्यांमधून 100% मोफत प्रवासाची घोषणा करण्यात आलेली आहे. राज्यातल्या सर्व विद्यार्थिनींसाठी हा प्रवास पूर्णपणे मोफतच असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही शाळेत किंवा कॉलेजला शिकवणारी मुलगी असाल तर तुमच्यासाठी प्रक्रिया अतिशय सोपी आहे. तुम्हाला फक्त तुमच्या शाळेचा किंवा कॉलेजचा बोनाफाईड दाखला घ्यायचा आहे आणि तालुका स्तरावरील एसटी महामंडळाच्या आगारात डिपॉझिट जाऊन तुमचा मोफत बस पास काढून घ्यायचा आहे. हा झाला पहिला मुद्दा. आता पाहूया दुसऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांची यादी. पूर्वी 75 वर्षावरील ज्येष्ठांना एसटीचा प्रवास मोफत असायचा, जिथे तिकिटावर 0 रुपये लिहिलेले असायचे. आता या निर्णयामुळे तब्बल 1.5 कोटी पुरुषांना थेट फायदा होणार असून त्याचेही तिकीट माफ केले जाणार आहे. यासोबतच आधी 12 ते 65 वयोगटातील महिलांना 50% सवलत होती, पण आता महाविद्यालयीन मुलींना 100% मोफत तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याशिवाय समाजातले अशा 26 विशेष घटक ज्यात दिव्यांग व्यक्ती, कुष्ठरोगी, दुर्धर आजार असलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक ज्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागते, या सर्वांचा एसटी प्रवास मोफत करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. वेळ फार कमी असल्यामुळे ही संपूर्ण माहिती आपण थोडक्यात आणि सोप्या शब्दात मांडलेली आहे. आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणत्या गटात मोडता आणि तुम्हाला कोणत्या योजनेची सविस्तर माहिती हवी आहे. आम्ही कमेंट्समध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका.